हॅलो फ्रेंड्स, तर तुम्ही म्हणत असाल आता शॉर्ट व्हिडिओ टाकल्यावर पुन्हा लाँग व्हिडिओ का बरं? तर चला समोर तुम्हाला सांगते नक्की. तर सगळ्यात आधी 1 कप दही घ्यायचं, म्हणजे 1 वाटी दही, 1 वाटी बारीक रवा. त्याला छान मिक्स करायचं आणि पाणी टाकायचं आणि दाखवल्याप्रमाणे बॅटर रेडी करून टाकायचं, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आपण 10 मिनिट्स रेस्टला ठेवूया. 10 मिनिट झाले की त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये इनो टाकूया आणि थोडं पाणी टाकून त्याला मिक्स करायचं आहे. आणि हां, आधी मी मीठ पण टाकलेलं आहे, पण ते थोडा व्हिडिओ स्किप झाला, त्याच्यामुळे तुम्ही आठवणीने टाका, ठीक आहे. दाखवल्याप्रमाणे एकाच डायरेक्शननी छान इनो टाकल्यानंतर घुमवायचं आणि त्यानंतर इडली मेकरला छान ऑइल लावून साईडनी ठेवायचं आणि फटाफट त्यात बॅटर फिल करायचं आणि 15 मिनटासाठी कुक व्हायला ठेवायचं. त्याच्यानंतर बघू शकता किती छान एकदम सॉफ्ट आणि एकदम जाळीदार आपल्या इडल्या तयार झालेल्या. बघा मी दाखवल्याप्रमाणे किती छान झालेल्या आहे, एकदम स्पॉन्जी आणि खूप टेस्टी लागतात. जर कोणी गेस्ट वगैरे आले ना तर खूप छान इम्प्रेशन पण पडतं आणि खूप पटाफट बनतं. तर तडक्यासाठी सिंपल आपण जिरं, राई आणि तीळ घ्यायचे, मिरची, कढीपत्ता आणि कोथिंबीर घ्यायची, थोडं मीठ टाकायचं, हळद टाकायची आणि छान त्याला असं दाखवल्याप्रमाणे फ्राय करायचं. तर आता पुन्हा का व्हिडिओ टाक म्हटलं तिने, कारण तिला म्हणे कळलंच नाही त्या शॉर्ट व्हिडिओमध्ये, तर पुन्हा टाक. तर मी म्हटलं ठीक आहे, टाकते. गाईज, तुम्हाला शॉर्टमध्ये नाही कळत का? जर नसेल कळत तर मला सांगा, म्हणजे मी पुन्हा तुम्हाला छान एक्सप्लेन करेल. आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा, कारण तिचं आता लग्न जुळलेलं ना, तर तिला नवीन नवीन डिशेस बनवायच्या आहेत, त्याच्यामुळे तिने मला म्हटलं तर तुम्हाला कसं